मी बनवत आहे एसर आणि मासवड्या. एसरसाठी हे बघा मी मसाला काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मी काय काय घेतलं आहे. खोबर, डाळवा, कांदा आणि लसूण फ्राय करून घेतला आहे. आता वड्या बनवण्यासाठी एक तांब्या पाणी उकळत ठेवलं आहे टोपामध्ये. आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. ही रेसिपी माझ्या मम्मीने मला शिकवली आहे. मीठ चवीपुरतं, तेल 1 चमचा आणि थोडीशी कोथिंबीर. आता याच्यामध्ये चण्याचं पीठ हळूहळू हळूहळू थोडं 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 टाकत 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 आपण त्याच्यामध्ये टाकत जाऊया. एकदाच पीठ टाकलं ना जास्त तर ह्याच्यामध्ये गाठी होतात. म्हणून असं थोडं 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 हाताने हे करत आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया. आता आपण ह्याला मस्तपैकी पीठ टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला जेवढं बनवायचं तेवढं आपण पीठ टाकून घेऊया आणि ह्याला मस्तपैकी असे आपण घरटून घेऊया. इतकं घरटून घ्या की ते टोपाचं सुटलं पाहिजे, म्हणजे असं टोपापासून असं अलग झालं पाहिजे. अशा पद्धतीपर्यंत तुम्ही ह्याला शिजवून घ्या. हे बघा, हे बघा असं टोपाला चिटकलं नाही पाहिजे, म्हणजे हे टोपापासून अलग अलग झालं पाहिजे. इतकं ह्याला तुम्ही शिजवून घेतलं पाहिजे, तेव्हाच वड्या खूप छान होतात आणि खायला चव पण लागतात. जितकं पीठ शिजवलं तितक्या वड्या छान होतात. हे बघा आता आपले पीठ तयार झालेलं आहे. आता आपण एक कपडा घेऊया, स्वच्छ कपडा घ्या आणि त्याला ओला करून घ्या. कपडा ओला करून घेतल्यानंतर त्याला एकदम पिळून घ्या आणि एका प्लेटावर त्याला अंथरून घ्या. व्यवस्थितपणे ह्याला प्लेटावर हे करून घ्या. असं बघा, हे बघा असं टाकून घ्या. त्याच्यानंतर आपण हे केलेलं शिजवलेलं पीठ आपण ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर अगोदर टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या आणि आता आपण ह्याच्यावरती पीठ आपण शिजवलेलं पीठ आपण मस्तपैकी पसरवून घेऊया. ही रेसिपी खूप खूप टेस्टी लागते. महाराष्ट्रीयन स्पेशल रेसिपी आहे ही. मराठवाड्यामध्ये खूप आवडीने खातात लोक ह्याला. हे बघा थोडं हाताला चटके बसतात. गरम गरमच ह्याला व्यवस्थितपणे पसरवून घ्या. हाताला जेव्हा चटके बसतात ना तेव्हा थंड पाण्यामध्ये थोडं थोडं हात बुडवून बुडवून त्याला व्यवस्थितपणे तुम्ही पसरवून घ्या. व्यवस्थितपणे हळूहळू ह्याला पसरवून घ्या. आता आपण हे वाटलेलं खोबर आहे ना, भाजून वाटलेलं खोबर, त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया, काळा मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. व्यवस्थितपणे आपलं मिक्स झालेलं आहे. आता आपण हे ह्याच्यावरती हे करून आपण जे पसरवलेलं आहे ना त्याच्यावरती आपण टाकून घेऊया. एकदम दाटसर लावून घ्या. जेवढं दाटसर मसाला लावला ना तेवढ्या वड्या खायला खूप छान लागतात. मस्तपैकी हाताने ह्याला असं पसरवून घ्या, जेणेकरून एका जागी मसाला राहणार नाही. त्याच्यामुळे हाताने व्यवस्थितपणे ह्याला असे पसरवून घ्या. त्याच्यानंतर आपण याचा रोल बनवूया. रोल बनवते वेळेस जसं जसं तुम्ही रोल बनवता तसा तसा कपडा बाजूला काढत जा. हे बघा असा मी जसा काढते ना तसा. हे बघा आपला मस्तपैकी रोल बनतोय. गरम गरम आहे तोपर्यंत त्याचा रोल बनतोय. तर थंड झाल्यानंतर रोल नाही बनत, रोल तुटतो. हे बघा असा रोल केल्यानंतर मस्तपैकी असं दाबून घ्या. आता हळूचपणे दाबून झाल्यानंतर ह्याचा कपडा काढून घ्या. हा बघा किती छान आपला रोल झालाय, दिसतोय पण छान. हे बघा अशा पद्धतीचा बनवून घ्या आणि थंड झाल्यानंतर हे असे तुम्ही काप काढून घ्या, मासवड्याचे काप. तेव्हा किती छान काप होतात त्याचे, कारण व्यवस्थितपणे पीठ शिजवलं ना, सगळं पीठ शिजवण्याची कमाल आहे याच्यामध्ये. हे बघा आपल्या वड्या किती छान दिसत. अशा मस्तपैकी कट करून घ्या. ही रेसिपी माझ्या मम्मीने मला शिकवली होती.
बायका समजतात की ही रेसिपी खूप अवघड आहे. बिलकुल अवघड नाही. ज्याला येते ना त्याला सोपीच वाटते. हे बघा आता मी बनवत आहे येसर. येसर मध्ये टाकलं आहे बनवण्यासाठी तेलामध्ये लसूण, राई, जिरे, कांदा. कांदा व्यवस्थितपणे परतून घ्या. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट, हळद, लाल तिखट, काळं तिखट, चवीपुरतं मीठ, धनिया पावडर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. हे व्यवस्थितपणे मिक्स झाल्या तेलामध्ये मस्त परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया वाटलेलं वाटण. या वाटणाला पण आपण व्यवस्थितपणे तेलामध्ये परतून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. परत त्याला व्यवस्थितपणे परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत तुम्ही याला परतून घ्या. तेव्हा येसरला चव खूप छान येते. हे बघा अशा पद्धतीने टोपाचं सुटतंय ना. आता मसाला तिथपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून घ्या. मी पाणी गरम करून घेतलं होतं. गरम पाणी टाकल्यानं चव खूप छान येते. हे बघा येसर. आता हे येसर मध्ये मी मसाल्याची पुडी टाकते. घरकुल मसाल्याची पुडी. तुम्ही कोणीही मसाल्याची पुडी टाकू शकता कोणत्याही. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार. माझ्या घरामध्ये हीच होती सध्या म्हणून मी हीच टाकली. 2 पुड्या टाकल्यात मी घरकुलच्या. हे बघा किती छान दिसते आपलं येसर. आता ह्याला उकळवून घेऊया मस्तपैकी येसरला आपलं. चला चला तर आपण आता थाळी सजवूया येसर वड्याची. तेव्हा 2 वड्या ठेवते मी एका डिश मध्ये. त्याच्यावरती आपण येसर टाकून घेऊया. ही रेसिपी खूप 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 चविष्ट लागते आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्या मराठवाड्यामध्ये खूप आवडीनं खातात लोक आणि बनवतात पण खूप आवडीनं. ज्वारीची भाकरी बनवली आहे मी. ज्वारीच्या भाकरी बरा खूप छान लागते. चपातीपेक्षा भाकरी बरा छान लागते. तुम्हाला चपाती बरा आवडत असेल तर तुम्ही चपाती बरा पण खाऊ शकता. हे बघा सुंदरशी आपली रेसिपी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी बनवली आहे.